डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पुदिना कुरकुरे, एकदम चटपटीत आणि एकदम क्रंची। 2 वाट्या मका घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून मी 4-5 दिवस भिजत घातला। या मक्याला जास्त दिवस भिजत घालावा लागतं तरच हा नरम होतो। यातील पाणी रोज बदलावे म्हणजे हा आंबट होत नाही। मका साधारण नरम झाला म्हणजे मग आदल्या दिवशी रात्री तांदूळ भिजत घालावे। ही तांदूळ मी 1 वाटी घेतलेली आहे, मका 2 वाटी तर तांदूळ 1 वाटी असं प्रमाण मी घेतलेलं आहे। मका आपला छान भिजलेला आहे, 1 रात्र तांदूळ सुद्धा छान भिजलेले आहेत। 2 चमचे जिरे, 3 चमचे तीळ, 2 चमचे चाट मसाला, 4 चमचे मीठ कमी जास्त आपल्या प्रमाणानुसार घ्यावं आणि 2 लिंब मी घेतलेले आहेत। भिजलेल्या तांदळाची थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यावी। मक्याची सुद्धा पाणी घालून बारीक पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट गाळणीतून गाळून घ्यावी म्हणजे याची साल जी असते ती निघून जाते। जास्त घट्ट वाटलं तर यात थोडंसं पाणी आपण घालू शकतो। मक्याची अशी संपूर्ण साल काढून टाकावी। फ्रेश पुदिन्याची पानं मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत। पुदिना धुवून मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट बनवून घेतली आणि गाळून घेतली। तांदूळ आणि मक्याच्या मिश्रणामध्ये जिरे, तीळ, चाट मसाला आणि 4 चमचे मीठ आपण घालत आहोत। यातच 2 लिंबांचा रस सुद्धा मी पिळलेला आहे। पुदिन्याचा काढलेला रस सर्व आपण यात ओतत आहोत। मीठ मी 4 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून घातलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। एक मोठी कढई मी तापायला ठेवली आणि त्यात सर्व आपण हे मिश्रण घालत आहोत। आता हे मिश्रण हळूहळू तापायला लागतं आणि हळूहळू घट्ट होतं। हे मिश्रण हलवतच राहावं, थोडासा पण हात थांबायला नको आणि तळापासून हलवावं म्हणजे हे खाली लागणार नाही आणि याच्या जास्त गाठी होणार नाहीत। बघा हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे। सराट आणि कडेकडेचं मिश्रण सुद्धा सोडवत राहावं म्हणजे हे मिश्रण कडक होत नाही आणि लागून राहत नाही। यात आता आपण घालत आहोत एक सिक्रेट मसाला, पाणीपुरी मसाला। हा 2 चमचे मी यात घातलेला आहे आणि हे पण मिश्रण आपण छान हलवून घेत आहेत म्हणजे हे छान यात मिक्स होईल। या मिश्रणाची चव खूप भन्नाट लागते आणि हे पचायला खूप सहज सुलभ आहे। पुदिना पाचक असतो आणि यामुळे पचनाला खूप मदत होते, त्यामुळे हे कुरकुरे अतिशय हेल्दी सुद्धा होतात। शिजलेलं मिश्रण आपण एका पातेल्यात घालून वर नेलं आणि खाटवर मी धोतर ओलं करून अंथरलेलं आहे आणि त्यावर या साच्यामध्ये चकलीचा जो चकती असते ती लावून याच्या साहाय्याने, या साच्याच्या साहाय्याने कुरकुरे पाडून घेत आहे। याचं मिश्रण जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको, असंच शिजवावं लागतं। गव्हाच्या कुरडयांचं ज्याप्रमाणे मिश्रण असतं त्याप्रमाणेच हे शिजवायचं। या मिश्रणाला
एकदम हिरवागार कलर येत नाही, कारण मका पिवळा असतो, यामुळे हे मिश्रण खूप हिरवं झालं नाही तरीही चालेल, पण हे अतिशय हेल्दी होतं आणि चवीला खूप छान लागतं आणि हे कुरकुरे दुप्पट तिप्पट फुलतात सुद्धा। याचप्रमाणे टोमॅटो चाट कुरकुरे सुद्धा बनवतात, ते कसे बनवतात याचा व्हिडिओ पण नक्की बघा। वाळवणाचे पापड बिबळे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी टाईप करा पापड बिबळे रेसिपी डॉक्टर कीर्ती लोखंडे। दुपारी 2-3 वाजता कुरकुरे बऱ्यापैकी सुकलेले आहेत आणि हे कुरकुरे आता आपण काढून घेऊया। हे हाताने सहजच बाजूला होतात आणि जर बाजूला झाले नाही तर मागच्या बाजूनी पाणी शिंपडून यांना काढायचं। हातानेच हे कुरकुरे निघतात, तर सगळे हे कुरकुरे मी काढून घेतलेले आहेत आणि यांना आपण कट करून घेऊया। एक कात्री आणून मी याचे सारख्या लांबीचे तुकडे करून घेत आहे। बघा, असे अनइव्हन तुकडे करण्यापेक्षा कात्रीच्या साहाय्याने सारखे सारखे तुकडे करून घेतले म्हणजे दिसायला हे छान दिसतील। आता हे सर्व कुरकुरे 2 दिवस उन्हात कडकडीत वाळवून घेतले। बघा, हे पूर्णपणे असे सुकलेले आहेत। आता आपण हे तळून घेऊया। तळल्यानंतर सुद्धा हे कुरकुरे दुप्पट तिप्पट फुलताना बघा तुम्हाला दिसतील। खूप सुंदर चटपटीत चवीचे क्रंची असे पुदिना कुरकुरे तयार आहेत। करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।